नमस्कार. आपण आमच्या मुंबईतून आलात, आपल्या मुंबईतून. ओके, झालं 3 दिवस तुम्ही राहिलात, आता आज निघणार आहात रात्री. कसं वाटलं तुम्हाला दापोली? दापोली तर फारच सुंदर वाटलं आणि तुम्ही काय? त्याच्याहीपेक्षा आम्ही सकाळी ज्यावेळी आम्ही आमच्या ह्या होमस्टेमध्ये माऊली मध्ये आलो तेव्हा त्या काकू ज्या आल्या, म्हणजे काकू म्हणजे माझ्याच वयाच्या आल्या त्या ताई, आणि त्या जेव्हा आल्या त्यांनी इतकं सुंदर स्वागत केलं ना की असं वाटलं की आपण घरीच आलो. आपण खूप आपुलकीने आम्हाला आतमध्ये घेतलं, सगळ्या रूम वगैरे दाखवल्या आणि म्हणजे मला तर हा होमस्टे खूप आवडलेला आहे. तर निरुष, तुला काय वाटतंय? बोला. मलाही आवडला, खूप छान आहे आणि असं घरगुती वातावरण आहे. फूड खूप छान होतं. हां, जेवणाची सोय. आणि म्हणजे नॉनव्हेज आणि व्हेज हे दोन्हीही चांगलं मिळतं. म्हणजे मुंबईच्याच असल्यामुळे त्या जाधवताई हं. यांची मुलं पण बालमोहनला शिकले. मी स्वतः बालमोहन. ओके. एक वेगळं प्रेम, ते विशेष प्रेम असतं, बरोबर आहे, आपुलकी असते ती. हो. आणि कुठचाही प्रॉब्लेम आला आणि ताईंना सांगितलं तर ताईंकडे सोल्युशन असतं. त्या घाई कुठे कुठे धडपड करत काहीतरी करतात. आपली सोय वयात धडपड करून लोकांसाठी प्रेमाने करणं, अशी फार थोडी माणसं राहिलेली आहेत. त्यांचं असंच चांगलं चालू दे. आणि स्वामींकडे आम्ही हीच प्रार्थना करतो. धन्यवाद, धन्यवाद. कडे आम्ही हीच प्रार्थना करतो. इथे जवळ गजानन महाराजांचं देऊळ आहे, ते खूप छान आहे. त्यांनीच आम्हाला सगळं सांगितलं. परशुराम बघितला, चांगल्या गोष्टी. बीचेस चांगले आहे. हो, बीचेस वगैरे दापोलीला छान. आम्ही काय पहिल्यांदा नाही आलोय, पण हा होमस्टे थोडा हटके, आउट ऑफ द बॉक्स आणि वेगळा होता. ओके, थँक्यू. त्यामुळे आम्हाला बरं वाटलं, छान वाटलं. फक्त थंडीच्या सीझन मध्ये आलं पाहिजे. हां, थोडा आता जास्त उन्हाळा मध्ये आहे. म्हणजे जास्ती AC चांगलं बीच आहेत. आहे. आता आपण AC रूम पण केले आहेत, पण ते एका वेळेला सगळे AC नाही लावू शकत, म्हणून 3 रूमनाच लावलेत, म्हणजे टोटल 7 रूममधून. तर सगळ्यांना लावून घ्यायला हरकत नाही, पण त्या चालल्याही पाहिजेत तेवढे. त्याच्यामुळे ते केलं नाही आहे. बघूया, इन फ्युचर काहीतरी होईल. असंच तुम्ही आता आलात, बरं वाटलं. असंच तुमचे कोणी फ्रेंड सर्कल, नातेवाईक येणारे असतील तर त्यांनाही आमच्याकडून आमंत्रण द्या आग्रहाचं. नक्की. धन्यवाद.